सर्वांना माझा जय शिवराय, जय भीम, जय मल्हार. मी या व्हिडिओच्या माध्यमातून अनवा येथे झालेल्या चटका प्रकरणाविषयी बोलणार आहे. बोलण्याचे मुख्य कारण म्हणजे हे प्रकरण आता आपल्याला जातीवादाकडे जाताना दिसते. यामध्ये काही राजकीय नेते मंडळी आपापली पोळी भाजण्यासाठी जातीवाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझे या प्रकरणाला मुळीच समर्थन नाही. जे आरोपी आहेत त्यांना ही शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण ओबीसी नेत्यांनी प्रचार माध्यमातून, मुलाखतीतून, सोशल मीडियातून चटके देत असताना त्या ठिकाणी जवळपास 50 लोक उपस्थित असल्याचा दावा केला आहे आणि त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सुद्धा केली. आणि आपण सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघितले असेल, त्या ठिकाणी जवळपास 30, 40, 50 लोक असतील, उपस्थित असतील. यामध्ये माळी बांधव असतील, त्यानंतर कोळी बांधव, मराठा बांधव आणि सगळ्यात शेवटी येतात धनगर बांधव. या सर्व जातींचे लोक उपस्थित होते. मग प्रश्न पडतो, या प्रकरणात आतापर्यंत किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला? तर अनवा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भागवत दौड आणि तेथे उभे असलेले रामू काळे, संजू काळे आणि ज्यांचा या घटनेशी काही संबंध नसलेले आणि ते घटनास्थळी उपस्थितही नसलेले असे ते नवनाथ दौड. त्या 50 लोकांपैकी फक्त 4 लोकांवर गुन्हा दाखल झाला आणि त्या बाकीच्या राहिलेल्या 46 लोकांचं काय? आपण जर प्रामुख्याने विचार केला तर ज्या 4 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे ते मराठा समाजाचे आहे. मग मराठा समाजात असणे हा मराठा समाजामध्ये जन्माला येणे हा गुन्हा आहे का? जो व्यक्ती घटनास्थळी हजर नाही, त्याला या घटनेविषयी काही माहिती नसताना तो मराठा असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, म्हणजे मराठा असणे हा गुन्हा आहे का? या 4च लोकांवर गुन्हा दाखल होतो. मला वाटतं यामध्ये पोलीस आणि सर्व नेते मंडळी यामध्ये जातीवाद करताना दिसून येत आहे. कृपया या प्रकरणाची मराठा बांधवांनी दखल घेऊन सखोल चौकशी व्हावी हीच विनंती. धन्यवाद.